हॅलो फ्रेंड्स, गुड इव्हनिंग. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कॉम्प्लेक्स नंबरचं लेक्चर नंबर 8 बघत आहोत. या लेक्चरमध्ये मी तुम्हाला मॉड्युलस, ॲम्प्लिट्यूड और आर्ग्युमेंट, पोलर फॉर्म आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म मी शिकवणार आहे. सर्वात आधी हे शिकण्याच्या आधी तुम्हाला मी थोडंसं कन्सेप्ट क्लिअर करतो. बघा, याला म्हणतो आपण फर्स्ट क्वाड्रंट, याला म्हणणार आपण सेकंड क्वाड्रंट, याला म्हणणार आपण थर्ड क्वाड्रंट आणि हा आहे तुमचा फोर्थ क्वाड्रंट. नीट बघा बरं का, संपूर्ण हे चारही टॉपिक याच्यावरती डिपेंड आहे असं म्हटलं तरी पण चालेल. हे तुमचं एक्स ॲक्सिस, हे तुमचं वाय ॲक्सिस. ओके विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये एक्स आणि वाय हे दोघी का असतील प्लस, म्हणजे दोघी म्हणजे कोण, एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट पहिल्या क्वाड्रंट असतात प्लस. या दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये एक्स कोऑर्डिनेट इकडं मायनस असतो आणि वाय कोऑर्डिनेट इथं प्लस असतो. तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये इथं तुमचा एक्स पण मायनस, वाय पण मायनस. आणि चौथ्या क्वाड्रंटमध्ये एक्स पॉझिटिव्ह आणि वाय निगेटिव्ह. तुम्हाला माहिती असेल या ॲक्सिसवरती इकडं राईट साईडला सर्व पॉझिटिव्ह रिअल नंबर असतात, लेफ्ट साईडला एकशे निगेटिव्ह नंबर असतात. वायचे पॉझिटिव्ह, वायचे निगेटिव्ह क्वाड्रंट. ओके, मग हे माहिती असेल तुम्हाला, 10वीला झालं असेल. आता हे झाल्यानंतर आता हा जो ॲम्प्लिट्यूड आहे किंवा आर्ग्युमेंट, तर हा ॲम्प्लिट्यूड अकॉर्डिंग टू क्वाड्रंट बदलतो. काय बोललो मी, हा ॲम्प्लिट्यूड किंवा आर्ग्युमेंट जो आहे तो क्वाड्रंटनुसार बदलतो. तर कसं बदलतो पहा. सर्वात आधी पाहणार, इथं एक्स ॲक्सिसला जो थिटा असेल तो 0 किंवा 2 पाय असतो. 2 पाय म्हणजे किती, 360. इथं असतो पाय बाय 2 म्हणजे 90. इकडं असेल पाय, पाय म्हणजे किती, 180. इथं असेल 3 पाय बाय 2 म्हणजे किती, 270 डिग्री. ठीक आहे, हे असं करून घ्यायचं. मग जर पहिला क्वाड्रंट असेल, एक्स आणि वाय यांच्या व्हॅल्यू जर दोघी प्लस असतील, तर पहिल्या क्वाड्रंटमध्ये हा जो थिटा आहे, थिटा म्हणजे काय, हा ॲम्प्लिट्यूड. तर हा थिटा असेल, थिटाचा फॉर्म्युला असेल टॅन इनवर्स वाय अपॉन एक्स. काय फॉर्म्युला आहे तुमचा थिटाचा, टॅन इनवर्स वाय अपॉन एक्स. मी ब्ल्यू कलरने लिहितो वाटल्यास. सेकंड क्वाड्रंटमध्ये हा जो ॲम्प्लिट्यूड आहे हा असेल पाय मायनस टॅन इनवर्स वाय अपॉन एक्स. ठीक आहे. तिसऱ्या क्वाड्रंटला असेल थिटा इक्वल टू पाय प्लस टॅन इनवर्स वाय अपॉन एक्स. आणि चौथ्या क्वाड्रंटमध्ये असेल थिटा इक्वल टू, हा 2 पाय ना, 2 पाय मायनस टॅन इनवर्स वाय अपॉन एक्स. समजून सांगतो मी पुन्हा एकदा. पहिला क्वाड्रंट आहे इथं आहे 0पेक्षा समथिंग वरती, म्हणजे टॅन इनवर्स वाय अपॉन एक्स असं घेणार, किंवा 2 पाय प्लस हे घेतलं असतं तरी सुद्धा चाललं असतं, परंतु याला 0 कन्सिडर करायचं. नंतर मग पुढची टर्म म्हणजे काय, 0 म्हणजे काही लिहायचं नाही, डायरेक्ट टॅन इनवर्स वाय अपॉन एक्स घेणार. दुसऱ्या याच्यामध्ये इथं काय दिसतं तुम्हाला, पाय. मग पाय पेक्षा जर वरती गेलो आपण तर मायनस आहे, म्हणून पाय मायनस टॅन इनवर्स वाय अपॉन एक्स. आता ही टर्म काय, हे काय तुमचं पाय इकडे खाली आलं म्हणजे पाय प्लस, पायपेक्षा खाली असेल म्हणजे तिसरा क्वाड्रंट असेल तर प्लस, पायाच्या वरती असेल तर मायनस. हे 2 पाय, 2 पायच्या खाली म्हणजे काय मायनस, आणि 2 पायच्या वरती म्हणजे काय प्लस. परंतु इथं पहिल्या क्वाड्रंटमध्ये 2 पाय प्लस न लिहिता काय लिहिणार तुम्ही, फक्त टॅन इनवर्स वाय अपॉन एक्स करणार. हे 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 सेम, फक्त काय फरक पडत आहे एवढं. ओके, पहिल्यामध्ये टॅन इनवर्स वाय अपॉन एक्स, दुसऱ्यामध्ये पाय मायनस टॅन इनवर्स वाय अपॉन एक्स, तिसऱ्यामध्ये पाय प्लस आणि चौथ्यामध्ये 2 पाय मायनस. एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, हे कोणासाठी, आर्ग्युमेंटसाठी.
आता पहा एक्झाम्पल तुम्हाला असं दिलेलं असेल, फाइंड द व्हॅल्यू ऑफ मॉड्युलस अँड एम्प्लिट्यूड ऑफ द फॉलोइंग कॉम्प्लेक्स नंबर. काय असेल एक्झाम्पल असेल, फाइंड द मॉड्युलस अँड एम्प्लिट्यूड ऑफ फॉलोइंग कॉम्प्लेक्स नंबर. एक्झाम्पल आहे पहिलं, 7 - 5i. एक्झाम्पल काय पहिलं 7 - 5i. विद्यार्थी मित्रांनो, हे जे पण दिलं असेल याला मी लेट झेड म्हणणार. झेड म्हणजे काय, कॉम्प्लेक्स नंबर. ज्या एक्झाम्पलमध्ये आयोटा म्हणजे आय असेल त्या टर्मला म्हणणार आपण कॉम्प्लेक्स नंबर. हा झाला तुमचा झेड म्हणजे कॉम्प्लेक्स नंबर. आता मग याच्यामध्ये चेक करणार, हा एक्स कोऑर्डिनेट आणि हा तुमचा वाय कोऑर्डिनेट. म्हणजे इथं एक्स असेल तुमचा 7 आणि वाय असेल तुमचा -5. आता एक्स पॉझिटिव्ह आणि वाय निगेटिव्ह कोणत्या क्वार्टरमध्ये येतं, एक्स पॉझिटिव्ह आणि वाय निगेटिव्ह 4th क्वार्टरमध्ये येतं. म्हणजे ही जी टर्म असेल ही कशामध्ये असेल तर 4th क्वाड्रंट. काय हे 4th क्वाड्रंट. ओके, एवढं समजल्यानंतर आता मॉड्युलस ऑफ झेड म्हणजे मॉड झेड याला असं लिहा किंवा असं लिहा, दोघांचा अर्थ काय सेम आहे. पण याच्यासाठी फॉर्म्युला आहे रूटमध्ये x² + y². काय फॉर्म्युला आहे रूटमध्ये x² + y². आता रूटमध्ये x म्हणजे किती 7चा स्क्वेअर, y म्हणजे किती -5चा स्क्वेअर. 7चा स्क्वेअर असेल 49 आणि -5चा स्क्वेअर असेल 25. मायनसचा स्क्वेअर असेल तर तो प्लस होऊन जातो. आणि दोघांची जर आपण ॲडिशन केली, हा इथं किती 9 आणि 5 14, 1 कॅरी 4 आणि 2 6 आणि 1 7. रूटमध्ये 74 जे असेल ते मॉड झेड आलं तुमचं रूटमध्ये 74. आता हे आलं तुमचं मॉड्युलस. आता मी घेणार ॲम्प्लिट्यूड. काय घेणार मी आता ॲम्प्लिट्यूड. ॲम्प्लिट्यूड म्हणा किंवा यालाच तुम्ही आर्ग्युमेंट म्हणू शकता. आर्ग्युमेंटचा अर्ग ऑफ झेड, ॲम्प्लिट्यूड ऑफ झेड किंवा अर्ग ऑफ झेड, ज्यालाच म्हणतो आपण थिटा. तो कशाने दाखवला जातो तर थिटाने. मग थिटासाठी फॉर्म्युला, आता हा कोणता क्वाड्रंट आहे चौथा. चौथ्यामध्ये थिटाचा फॉर्म्युला काय येईल 2π - tan इनवर्स y/x. मग थिटा इक्वल टू 2π - tan इनवर्स. आता वायची व्हॅल्यू काय आपल्याकडं मायनस. जरी मायनस असेल मित्रांनो, जर मी त्याला असं जर घेत असेल हे 2π - समथिंग, तर इथं y आणि x ची किंमत इथं जरी मायनस असेल तर ती मायनस घ्यायची नाही. काय बोललो मी, तुम्ही जर हा फॉर्म्युला जर अप्लाय करत असाल तर इथं y आणि x ची जरी मायनस व्हॅल्यू असेल तरी पण ती प्लसच घ्यायची. म्हणजे इथं घेणार तुम्ही फक्त 5 आणि इथे घेणार तुम्ही 7. मग 2π tan इनवर्स समथिंग. आता टॅनच्या कोणत्या याची किंमत 5/7 आहे तर कोणत्या याची नाही. जर कोणाची जर किंमत 5/7 जर नसेल तर हे असं सोडून द्यायचं. हे काय होईल, याचं पुढं काय होणार नाही म्हणून हे काय पुढं काय करण्याची आवश्यकता नाही. तर हे असेल तुमचं त्याचं आर्ग्युमेंट. समजा इथं जर समजा 1/√3 आला असता, काय आला असता 1/3 आला असता, तर हा आला असता tan 30. मग tan गेला असता बोलला असतं 30. म्हणजे इथं π/6 लिहिलं असतं, 2π - π/6 असं लिहिलं असतं, ते सॉल्व केलं असतं. आता हे तुम्हाला हे ज्या गोष्टी बाकीच्या त्या ट्रिग्नोमेट्रीमध्ये शिकायला मिळतील पहिल्या पार्टमध्ये बरं का. आता याचं पुढं काय होत असेल तर हे झालं तुमचं याचं आर्ग्युमेंट. कोणाचं आर्ग्युमेंट, या एक्झाम्पलचं. ठीक आहे, पुढं पुढचं एक्झाम्पल घ्या.
पुढचं एक्झाम्पल असं आहे, एग्जाम्पल नंबर सेकंड, √3 अपॉन √2i. आता पहा, याला पुन्हा मी म्हणेल लेट झेड. झेड म्हणजे काय? कॉम्प्लेक्स नंबर. ओके, मग मला विचारलं का पुन्हा फाइंड द मॉड्युलस अँड एम्प्लिट्यूड ऑफ फॉलोइंग कॉम्प्लेक्स नंबर. मग याच्यामध्ये हा जो असेल पहिला, त्याला मी एक्स म्हणेल याला, आणि हा असेल तुमचा वाय. आता दोघी काय दिसतात तुम्हाला? पॉझिटिव्ह. दोघी जर पॉझिटिव्ह असेल, दोघी प्लस असेल तर क्वाड्रंट कोणता येईल? पहिला, फर्स्ट क्वाड्रंट. काय येईल? फर्स्ट क्वाड्रंट. आता फर्स्ट क्वाड्रंट जर असेल तर मॉड्युलस ऑफ झेड घेताना रूटमध्ये x² प्लस y² घेतला मी. आता x म्हणजे काय? √3 त्याचा स्क्वेअर. y म्हणजे काय? √2 त्याचा स्क्वेअर. √3 चा स्क्वेअर किती असतो? 3. √2 चा स्क्वेअर किती असतो? 2. कारण की या स्क्वेअरमुळे हा रूट गेला, या स्क्वेअरमुळे हा रूट गेला, म्हणजे हे किती तुमचं? 5. मॉड्युलस ऑफ झेड जो आला तो आला तुमचा √5 आला. आता मी घेणार ॲम्प्लिट्यूड म्हणजे काय घेणार? थिटा. मित्रांनो, पहिला क्वाड्रंट जर असेल तर थिटासाठी फॉर्म्युला काय येईल? टॅन इनवर्स y अपॉन x. मग टॅन इनवर्स y ची व्हॅल्यू काय आहे? √2 आणि x ची काय आहे? √3. ठीक आहे, मग हे असं आलं. आता √2 अपॉन √3 टॅनच्या कोणत्या अँगलची किंमत आहे? काही नाही. मग हे असंच ठेवून द्यायचं, याचं पुढं काहीच होणार नाही. समजा ही जी व्हॅल्यू इथं होती ती जर टॅनच्या कोणत्या तरी अँगलची जर व्हॅल्यू असती मग ते आन्सर आलं असतं. समजा 30 असतं तर तिथं 30 आलं असतं. इथं जर ही व्हॅल्यू जर समजा 1 अपॉन, समजा हे जर असं असतं 1 अपॉन √3 तर टॅन इनवर्स लिहिला असता मी 30, म्हणजे काय? टॅन π/6 लिहिला असता. मग टॅन इनवर्स आणि टॅन जर असं आलं जवळ तर हे निघून जातं. इथं π/6 मी असा लिहिला असता किंवा जर असं असतं तर, परंतु तिथं तसं आहे का? नाही. म्हणून हे जसंच्या तसं, याला आपण काहीच करू शकत नाही. म्हणजे तुमचा आन्सर काय असेल? हे असेल तुमचा फायनल आन्सर. ओके, पुढचं एक्झाम्पल बघा. एक्झाम्पल नंबर 3, -4 - 4i. ओके, -4 - 4i. याला पुन्हा मी काय करेल? लेट झेड करेल आन्सर लिहिताना. मग हा असतो तुमचा x आणि हा असेल तुमचा y. दोघांना मायनस नाही, दोघी मायनस जर असेल तर क्वार्टर नंबर कोणते? तिसरं. आणि तिसऱ्या क्वार्टरमध्ये, थर्ड क्वार्टर आहे ना, मॉड झेड काढताना काहीच प्रॉब्लेम होणार नाही. एक्सचा स्क्वेअर वायचा स्क्वेअर म्हणजे -4चा स्क्वेअर प्लस -4चा स्क्वेअर. हे येणार मायनसचा स्क्वेअर प्लस असतो, हे काय येईल? 16. हे पण किती? 16. मग हे किती आलं? 16 आणि 16 किती आले? 32. मॉड झेड म्हणजे ॲम्प्लिट्यूड आलं तुमचं, सॉरी तुमचं मॉड्युलस आलं √32. आता मी घेणार ॲम्प्लिट्यूड म्हणजे काय घेणार? थिटा. मग थिटासाठी कोणता क्वाड्रंट आहे? थर्ड क्वाड्रंटमध्ये फॉर्म्युला काय असतो? पाय प्लस टॅन इनवर्स y अपॉन x. विद्यार्थी मित्रांनो, हा जो मी हे क्वाड्रंट जे काढलेलं आहे त्याच्यात जे हे मी फॉर्म्युला लिहिलं आहे हे सर्वात सोप्या मेथडने. तुम्ही कोणतेही बुक पहा, तुम्हाला याच्यामध्ये खूप कन्फ्युजन दिसेल. मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेत सांगितलं आहे. पहिलं क्वाड्रंट असेल तर असेल ॲम्प्लिट्यूड, दुसऱ्यामध्ये असं, तिसऱ्यामध्ये असं, चौथ्यामध्ये असं. फक्त तुम्हाला काय करायचं? y आणि x याची इथं जी पण व्हॅल्यू असेल ती मायनस नाही घ्यायची, प्लसच घ्यायची, इथं सॉल्व्ह करायचं जे पण असेल ते. ठीक आहे, मग हा पाय टॅन इनवर्स. आता y किती? मायनस असला तरी प्लस घेणार, x किती? मायनस असला तरी प्लस घेणार.
म्हणजे पाय प्लस टॅन इनवर्स हे किती एक येईल ना, यांचं सिम्प्लिफिकेशन होतं 4 4 डिशून बोला किती 1. आता टॅनच्या कोणत्या याची किंमत, आता थिटा इक्वल टू नीट बघा बरं का, टॅनच्या कोणत्या याची किंमत 1 आहे, टॅनच्या कोणत्या अँगलची, तर टॅन 45 दहावीला तुम्हाला असेल टॅन 45 म्हणजे किती, इथं रॅडियन फॉर्ममध्ये लिहा, हा रॅडियन फॉर्म असतो. ठीक आहे, इथं 45 न डिग्री फॉर्ममध्ये न लिहिता रॅडियन फॉर्म लिहिणार. टॅन 45 ची किंमत किती असते 1 असते. मग टॅन इनवर्स आणि टॅन एक इनवर्स असेल दुसरा जर बिना इनवर्स असेल त्यांच्यात जर असं जर असेल मल्टिप्लिकेशन तर हे दोघी निघून जातात. म्हणजे इथं पाय इथं पाय बाय 4 येईल. आणि हे असं का बरं झालं, टॅन इनवर्स टॅन थिटा इक्वल टू फॉर्म्युला असतो थिटा. टॅन इनवर्स टॅन समथिंग जर असेल तर हा समथिंग इथं असतो, म्हणून या फॉर्म्युल्याचा वापर करून मी हे टॅन गेलं हे होतं. आता यांचा घेणार मी एलसीएम 4 × 1 4 4 असा मल्टिप्लाय केला 4 पाय, असा मल्टिप्लाय केला पाय 4 पाय आणि 1 तिथे 5 पाय 5 पाय अपॉन 4 हे असेल तुमचं फायनल आन्सर. काय असेल हे तुमचं फायनल आन्सर, समजलं असेल. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो असं होतं हे मॉड्युलस आणि ॲम्प्लिट्यूड. हे तुम्हाला पुढं JEE साठी पण आहे आणि 12वी नंतर तुम्ही इंजिनिअरिंग करणार त्या इंजिनिअरिंगसाठी सुद्धा हा तुम्हाला कॉम्प्लेक्स नंबर आहे, म्हणून ही कन्सेप्ट तुम्ही आत्ताच क्लिअर करून घ्या. ओके, पुढचं एक्झाम्पल आहे 4 नंबरचं 1 + I. याला पुन्हा मी काय करणार, लेट झेड केलं मी याला 1 + I. मित्रांनो हा कॉम्प्लेक्स नंबर दिला आहे, ही जी पण टर्म असेल हिला म्हणणार आपण x. आता इथं I दिसतोय, तुम्हाला वाटेल का हो सर इथं तर काही दिसत नाही. काही दिसत नसला तरी पण इथं 1 असतो, दिसत नसतो परंतु असतो. मग इथं आयचा कोएफिशियंट किती 1, जरी दिसत नसेल तरी पण 1 असतो. म्हणजे इथं y ची टर्म असेल 1, I येणार नाही. समथिंग प्लस किंवा मायनस समथिंग असेल, इथं I असेल तर हा x असतो आणि हा y असतो. इथं मायनस एन असेल तिथं मायनस वायला मायनस एन द्यायची, म्हणजे इथं मायनस दिलं असतं मायनस जर असतं तर, आणि प्लस असेल तर प्लस एन द्यायची. आणि हा इथं मायनस जर असेल तर मायनस द्या, प्लस असेल तर प्लस द्या. ओके, ठीक आहे. तर एक्स आणि वाय कसं ओळखणार तुम्हाला मी ते सांगितलं. आता दोन्ही जर प्लस असेल विद्यार्थी मित्रांनो, दोघी प्लस असेल तर क्वाड्रंट नंबर कोणतं येईल, पहिलं क्वाड्रंट नंबर येईल फर्स्ट. आता मॉड झेड काढण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे, रूटमध्ये x² + y². मग रूटमध्ये x म्हणजे काय 1चा स्क्वेअर प्लस हा 1चा स्क्वेअर, 1चा स्क्वेअर 1, 1चा स्क्वेअर 1, 1 + 1 2. म्हणजे तुमचा मॉड झेड मॉड्युलस ऑफ झेड किती आला √2. आता मी घेणार ॲम्प्लिट्यूड म्हणजे काय थिटा घेणार मी. थिटा काढण्यासाठी कोणतं क्वाड्रंट आहे, पहिलं टॅन इनवर्स y/x. मग टॅन इनवर्स y ची व्हॅल्यू काय तुमची 1 आणि x ची व्हॅल्यू पण काय 1. मग टॅन इनवर्स किती आला हे 1/1 1. म्हणजे मग थिटा इक्वल टू टॅन इनवर्स 1 म्हणजे काय टॅन π/4. आता सांगितलं मागच्या एक्झाम्पलमध्ये 1 म्हणजे काय टॅन π/4. हे टॅन गेलं बोला किती π/4. म्हणजे तुमचा आर्ग्युमेंट किंवा ॲम्प्लिट्यूड आला तुमचा π/4. हे असेल तुमचं फायनल आन्सर. मित्रांनो मॉड्युलस ॲम्प्लिट्यूड जर कळलं तर तुम्हाला पोलर फॉर्म कळेल आणि पोलर कळला की तुम्हाला एक्सप्लेनेशन कळेल. ओके, ठीक आहे. पुढचं एक्झाम्पल हे झालं एक्झाम्पल नंबर 4. आता एक्झाम्पल नंबर 5. हे समजत असेल असं मला वाटतं आहे, याच्यापेक्षा सोपं नाही सांगू शकत मित्रांनो मी. ठीक आहे, 5th नंबरचं एक्झाम्पल आहे, फक्त 3 दिला आहे. काय दिला आहे 3. तुम्ही म्हणणार क्वेश्चन तर आपला असा आहे, फाइंड द मॉड्युलस अँड ॲम्प्लिट्यूड ऑफ फॉलोइंग कॉम्प्लेक्स नंबर. तुम्ही म्हणणार गुरुजी हा कॉम्प्लेक्स नंबर कुठं आहे. बघा सर्वात आधी मी याला लेट झेड करतो.
तुम्ही म्हणणार कॉम्प्लेक्स नंबर कुठं आहे याच्यामध्ये आयोटा म्हणजे आय नाही आहे असं म्हणणार तुम्ही. मी सांगेन कोणताही रिअल नंबर आपण कॉम्प्लेक्स नंबरमध्ये दाखवू शकतो. कसं पहा, समजा 4 आहे, 4 प्लस 0 जर आय घेतला मी, काही फरक पडतो का हो? नाही. म्हणजे हा तुमचा रिअल नंबर, हा 0 इंटू हा 0 होतो. म्हणजे 0 प्लस 0 प्लस 0 म्हणजे काय? 0. म्हणजे 4 कोणताही नंबर प्लस 0 असेल तर काय तोच नंबर येईल ना. तर याच्यावरनं हे आणि याच्यावरनं मी असं हे करू शकतो. म्हणून मी याला 3 प्लस 0 आय लिहिला. म्हणजे आता कोणत्या फॉर्ममध्ये आला तो? कॉम्प्लेक्स नंबरच्या फॉर्ममध्ये आला. ठीक आहे, कोणत्या फॉर्ममध्ये आला? कॉम्प्लेक्स नंबर. आता हा 3 आहे म्हणजे x. आता हा y किती आहे तुमचा? 0 आहे. ओके. आता तुम्ही म्हणणार, आता तुम्हाला पंचायत पडेल की आता हा क्वाड्रंट कोणत्यामध्ये आहे? घाबरू नका. एक्स म्हणजे कुठं? पॉझिटिव्ह एक्स म्हणजे इथं. पॉझिटिव्ह एक्स म्हणजे काय? इथं आहे तो. आणि 0 म्हणजे इथं असेल तर इथं याच्यावरती. ठीक आहे. तर मित्रांनो इथं जर असेल तर त्याला तुम्ही कोणत्या याच्यामध्ये येणार? याच्यात घेऊन टाकणार. कशामध्ये? पहिल्या क्वाड्रंटमध्ये. म्हणून तुम्ही इथं लिहिणार फर्स्ट क्वाड्रंट. कोणतं क्वाड्रंट लिहिणार? फर्स्टमध्ये नसला तरी पण तुम्ही असं लिहिलं तरी पण चालेल. ऑन द पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस असं म्हटलं तरी सुद्धा चालणार आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, आता हे असं आल्यावरती मॉड झेड घेणार मी. मॉड झेडसाठी फॉर्म्युला काय? एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. आता एक्स म्हणजे काय? 3चा स्क्वेअर. वाय म्हणजे काय? 0चा स्क्वेअर. 3चा स्क्वेअर काय? 9. 0 म्हणजे 9 आणि 9 म्हणजे काय? 3. मॉडलस ऑफ झेड किती आला तुमचा? 3 आला. आता मी थिटा घेणार. थिटा म्हणजे काय? टॅन इनवर्स वाय अपॉन एक्स. वाय किती आहे तुमचा? 0 अपॉन एक्स किती आहे? 3. आता 0 अपॉन 0 म्हणजे काय असतो? 0 असतो. 0च्या अपॉनला कोणताही मोठा नंबर घ्या, काय होतो? 0. आणि टॅन इनवर्स 0 कोणाची किंमत आहे? तर टॅन 0ची किंमत 0च असते. टॅन 0 किती असतो? 0 असतो. टॅन गेला म्हणजे आन्सर काय? थिटाचा आन्सर आहे 0. 0ला तुम्ही रॅडियन फॉर्ममध्ये लिहू शकत नाही कारण की 0 असतो. ओके. म्हणून थिटाची किंमत काय? 0. हे पण तुम्हाला समजलं असेल असं मी गृहीत धरतो. ठीक आहे. आता पुढचा टाईप सुरू आहे विद्यार्थी मित्रांनो. याचा पुढचा टाईप असा आहे, एक्सप्रेस द फॉलोइंग इनटू पोलर फॉर्म अँड एक्सपोनेन्शियल फॉर्म. ओके. तर एक्झाम्पल पहिलं दिला त्यांनी, -1 प्लस √3i असं एक्झाम्पल आहे. आता तुम्ही म्हणणार पोलर फॉर्म काय आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म काय? तर इथं मी लिहून देतो तुम्हाला पोलर फॉर्म काय. पोलर फॉर्म ऑफ झेड त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे मित्रांनो, r इंटू ब्रॅकेटमध्ये कॉस थिटा प्लस आय साइन थिटा. पोलर फॉर्मचा हा स्टँडर्ड म्हणजे सूत्र आहे, फॉर्म्युला आहे तो. ठीक आहे. आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे e⁻⁴ थिटा. याला युलर्स फॉर्म सुद्धा म्हणतात. युलर्स या मॅथमॅटिशियनने हे शोधलं असल्यामुळे याला युलर्स फॉर्म सुद्धा म्हटलं जातं, किंवा एक्सपोनेन्शियल फॉर्म म्हटलं तरी पण चालेल, किंवा युलर्स फॉर्म म्हटलं तरी पण चालेल. आता बघा, सर्वात आधी जे दिलं असेल त्याला मी लेट झेड केलं. काय केलं? लेट झेड -1 प्लस √3i. ओके. मग याच्यामध्ये ही पहिली टर्म काय? पुन्हा एक्स.
ही दुसरी टर्म काय तुमची वाय. एक्स मायनस वाय प्लस असेल, एक्स मायनस वाय प्लस असेल तर कोणता क्वाड्रंट? सेकंड क्वाड्रंट. इथं घेणार मी सेकंड क्वाड्रंट. ओके. मग सेकंड क्वाड्रंट घेतल्यावरती विद्यार्थी मित्रांनो आता मी काढेल मॉड झेड. मॉड झेड म्हणजे काय? मॉड्युलस ऑफ झेड. आणि हाच असतो तुमचा आर. हाच का असतो तुमचा आर? का हा जो आर दिसतो ना, हा आर म्हणजे काय? मॉड्युलस ऑफ झेड. ठीक आहे. आर घेतला मी. रूटमध्ये एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. आता एक्स म्हणजे काय? -1चा स्क्वेअर आणि वाय म्हणजे काय? √3चा स्क्वेअर. आता -1चा स्क्वेअर काय? 1. √3चा स्क्वेअर किती? 3. 3 आणि 1 किती आले? 4. आणि √4 म्हणजे किती आला? 2. म्हणजे आर ची व्हॅल्यू आता मी मॉड झेड न म्हणता त्याला काय म्हणेन मी? आर म्हणेन. का बरं? तिथं आर दिसतं म्हणून. मग हे असं घेतलं आपण. आता हे असं लिहिल्यावरती ठीक आहे, असं लिहिल्यावरती आता मी काढेल थिटा. काय काढेल? थिटा. आता हे सेकंड क्वाड्रंट जर असेल तर सेकंड क्वाड्रंट थिटा काढण्यासाठी फॉर्म्युला काय आहे? पाय मायनस टॅन इनवर्स वाय अपॉन एक्स हा फॉर्म्युला आहे काढण्यासाठी. कोणत्या क्वाड्रंटमध्ये? सेकंड. मग थिटा इक्वल टू पाय मायनस टॅन इनवर्स वायची किंमत किती? √3 आणि एक्सची किंमत किती? 1. मायनस जरी असेल तरी पण तिथं प्लस लिहितो आपण. मग पाय मायनस टॅन इनवर्स √3 अपॉनला 1 लिहिण्याची फॅशन नसते विद्यार्थी मित्रांनो. √3 ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू आहे टॅन 60ची. कोणाची आहे? टॅन 60. टॅन 60 म्हणजे किती? टॅन π/3. रेडियन फॉर्म होता. 60 म्हणजे काय? π/3. हा टॅन टॅन कॅन्सल होईल. पाय मायनस पाय अपॉन 3 यांचा मी एलसीएम घेणार. 3 × 1 3. इकडनं असा म्हणजे काय? इकडनं असा म्हणजे काय? म्हणजे किती आला हे? 2π/3. म्हणजे तुमचा थिटा आला 2π/3. ऐका बरं का. आता मी काय करेन? मला काय वाटतं त्यांनी एक्सप्रेस द फॉलोइंग इन टू पोलर फॉर्म. आता मी घेणार पोलर फॉर्म. पोलर फॉर्म कसा असतो? असा असतो. झेड इक्वल टू आर ब्रॅकेटमध्ये कॉस थिटा प्लस आयसन थिटा. म्हणजे झेड म्हणजे हे घेणार मी झेड याच्या पुढे इक्वल टू आर. किती आपल्याकडं? आरची व्हॅल्यू आहे 2. 2 इंटू कॉस थिटा. थिटा म्हणजे काय? 2π/3 प्लस आय साईन 2π/3. हा झाला तुमचा पोलर फॉर्म. म्हणजे पोलर फॉर्म कोणाच्या बेसवरती होता? मॉड्युलस आणि ॲम्प्लिट्यूड. आधी मॉड्युलस काढा. मॉड्युलस म्हणजे काय? मॉड झेड म्हणजे काय? आर. आणि थिटा म्हणजे काय? तुमचा हा थिटा. थिटा म्हणजे काय? ॲम्प्लिट्यूड. ठीक आहे. आता हे झालं तुमचं कोणतं? पोलर फॉर्म. आता मी घेईन एक्सपोनेन्शियल फॉर्म. एक्सपोनेन्शियल फॉर्मसाठी फॉर्म्युला कसा असतो? r × e⁻⁻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 ⁻
एक्सपोनेन्शियल फॉर्म ऑफ झेड आर इंटू ई रेस टू तो आर राहून गेला होता लिहिण्याचा. मग आर किती आहे तुमचा हा 2 ई रेस टू आय किती आहे तुमचा 2π/3 आणि हा थिटा. ठीक आहे. थिटाची व्हॅल्यू ही पुढे लिहा आणि हा नंतर लिहा. हे झालं तुमचं एक्सपोनेन्शियल फॉर्म, हे झालं तुमचं पोलर फॉर्म. समजलं असेल असं मी गृहीत धरतो. पुढचं एक्झाम्पल. पुढचं एक्झाम्पल असं आहे.
ठीक आहे. हे आपण या पोलर फॉर्मचे आणि एक्सपोनेन्शियल फॉर्मचे मागचं एक आणि हे 4 अंकी असे 5 एक्झाम्पल घेऊ आणि इथे मी व्हिडिओ तो संपवेल. बघा आता दुसरे एक्झाम्पल पहा. हे दिले आहे, मी लेट झेड करेन -i दिला आहे. काय दिला? -i. आता हा कॉम्प्लेक्स नंबर आहे, आय असेल तर कॉम्प्लेक्स नंबर असतो. तर आता तुमच्या मनात विचार येईल, इथं तर एक्स दिसत नाही, काळजी करू नका. पहा एक्स दिसतोय का नाही. याला जर समजा मी -0 -i दिलं, तुमचं काय गेलं का हो? काहीच गेलं नाही. मी कुठं पण 0 समथिंग, हे समथिंग असेल इथं +0 किंवा समथिंगमध्ये -0 करा, काही फरक पडत नाही. हे जे समथिंग आहे ना ते जाणार आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे 0 प्लस करा मायनस करा, काही एक फरक पडत नाही. तर मी पुढं हा 0 घेतला. मागे का पण घेतला मी? कारण की इथला एक्स नव्हता म्हणून. आता याला जर मी नीट बघणार तर हा एक्स झाला 0 आणि आयचा कोएफिशियंट इथं मायनस आहे ना, म्हणजे हा -1. इथं किती असतो? 1 असतो ना, म्हणजे आयचा कोएफिशियंट किती दिसतोय तुम्हाला? -1 आणि तो असतो तुमचा वाय. आयचा जो कोएफिशियंट असेल तो असतो तुमचा वाय. मग आता हा 0 आणि हा मायनस, म्हणजे कोणत्या क्वाड्रंटला असेल हा? एक्स 0 आणि वाय काय तुमचा मायनस. मी बघा का -1 मायनस मी इकडे इथं हे हा इथं एक्सचा 0 म्हणजे इथं असेल तो या दांडीवरती. कुठं असेल? इथं असेल. ओके, नीट बघा. मग इथे लिहिणार तुम्ही ऑन द निगेटिव्ह वाय ॲक्सिस. काय असेल तो? निगेटिव्ह वाय ॲक्सिस इथं असेल तो, कुठं? याच्यावरती. ठीक आहे. मग पुन्हा आपण घेणार मॉड झेड, म्हणजे काय घेणार? आर. मग आर घेतल्यावरती विद्यार्थी मित्रांनो फॉर्म्युला काय येईल? x² + y². आता x म्हणजे काय? 0चा स्क्वेअर. y म्हणजे काय? -1चा स्क्वेअर. 0 -1चा स्क्वेअर किती? +1. आणि रूटमध्ये 1 म्हणजे किती? 1. म्हणजे r ची किंमत आली तुमची 1. आता मी घेणार थिटा. काय घेणार? थिटा. मित्रांनो इथं जरी असला तो, इथं जरी असला कुठं? याच्यावरती बरं का. कशावरती? दांडी मायनस दांडीवरती. तर अशा वेळेस तुम्ही एक काम करायचं बरं का. काय काम करणार मी? इथं घेणार मी याच्यानंतर आहे तो पाय मायनस टॅन इनवर्स y/x. इथं म्हणजे काय? 2 पाय नंतर समथिंग आहे ना, याच्यावरती आहे ना तो, म्हणून हे घेतलं मी. सॉरी, पाय मायनस नाही प्लस. तुझ्या पुढे ना तिसऱ्या क्वाड्रंटमधून इथं समज आहे म्हणून प्लस घेतला मी. तर पाय प्लस टॅन इनवर्स वायची किंमत 1/0. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो कोणत्याही नंबरच्या खाली जर 0 असेल तर हे किती येत आहे? इन्फिनिटी येत आहे. 1/0 म्हणजे काय? इन्फिनिटी. आणि टॅनच्या कोणत्या अँगलची किंमत इन्फिनिटी येते? तर 90. काय ते? टॅन 90 म्हणजे π/2. इन्फिनिटी म्हणजे काय? 90. टॅन 90ची किंमत किती असते? इन्फिनिटी. टॅन गेला तर पाय + π/2 असेल. मग पुढच्या स्टेपला काय करेल मी? अपॉनला 1 2 × 1 2 2π प्लस असं म्हणलं आणि हा असं म्हणलेला आहे. मग हे किती? 3π/2. म्हणजे थिटा किती आला तुमचा? 3π/2. मग तुम्ही घेणार पोलर फॉर्म. पोलर फॉर्म घेताना आपला पोलर फॉर्म काय आहे? पोलर फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे झेड. फॉर्म्युला आहे r cos θ + I sin θ. r किती आपल्याकडे? 1. लिहिण्याची आवश्यकता नव्हती परंतु लिहून टाकलं मी. थिटा किती आहे? 3π/2 प्लस I sin 3π/2. ओके, हा झाला तुमचा पोलर फॉर्म. आता मी घेणार एक्सपोनेन्शियल फॉर्म. एक्सपोनेन्शियल फॉर्म ऑफ झेड. त्यासाठी r × e⁻⁴. r किती? 1 e⁻θ. थिटा किती आहे? 3π/2 पुढे लिहा × I लिहा. हे झालं तुमचं फायनल आन्सर.
ओके, हे काय असेल तुमचं आणि पुन्हा सांगतो मी, हे असं दिलं होतं ऑन द निगेटिव्ह वाय ॲक्सिस होतं, हे असं घेतलं मी. नंतर हा प्लस का घेतला, कारण की हे इथं आहे या दांडीवरती, आणि ही जी दांडी आहे वायची इथून इथपर्यंत पाय प्लस, इथं पाय असतो ना, पाय प्लस समथिंग आहे, म्हणून मी थर्ड क्वार्टर म्हणजे पाय प्लस घेतलं आहे. समजलं आहे थोडं. पुढचं एक्झाम्पल आहे, पुढचं एक्झाम्पल आहे -1. काय -1, लेट झेड इक्वल टू -1 केलं मी. आता याच्यामध्ये आय दिसतोय का, नाही, मग -1 प्लस 0 आय करा, काही फरक पडतो का, नाही, काय केलं असं केलं. मग विद्यार्थी मित्रांनो, हे असं केल्यावरती आता एक्स काय तुमचा, एक्स येणार तुमचा -1, काय एक्स -1, आणि वाय काय तुमचा 0, वाय काय 0 आहे का बरं का. मग इथं लिहिणार आपण, हे कोणत्या क्वार्टरला असेल, हे कोणत्याच क्वार्टरला नसेल, तर हे असेल ऑन द निगेटिव्ह एक्स ॲक्सिस. -1 इथं ना, -1 आणि 0 इथं, म्हणजे इथं असेल तो, इथं असेल इथं. ओके, नीट बघा आता. तर मग मी घेणार आता मॉड झेड म्हणजे काय, आर. मॉड झेड काढण्यासाठी काही एक त्रास होत नाही. एक्सची किंमत -1चा पॉवर 2 आणि वाय म्हणजे काय 0चा पॉवर 2. -1चा पॉवर 2 म्हणजे +1, आणि 0चा पॉवर 2 म्हणजे काय 0, 0 प्लस हा 0 म्हणजे काय √1 म्हणजे किती 1. आला तुमचा, आला. आता मी घेणार थिटा म्हणजे काय ॲम्प्लिट्यूड. मित्रांनो, हे इथं जरी असेल, आता π/2 नंतर इथपर्यंत ना ते, आणि हे याच्या इकडं सरकला का ते, नाही, तर हे याच्यावरती आहे, याच्यावरती आहे, म्हणून याला याच्यात कन्सिडर करणार, कशामध्ये, सेकंडमध्ये. सेकंडची बॉर्डर इथं संपते ना, तो इकडं आला आहे याच्यामध्ये, नाही, म्हणून हे कुठं कन्सिडर करणार याच्यात. म्हणजे घेणार मी पाय मायनस टॅन इनवर्स वाय अपॉन एक्स. काय केलं मी, पाय मायनस केलं. मग पाय मायनस टॅन इनवर्स. आता वाय कुठं आहे तुमचा, वाय किती आहे 0, अपॉन एक्स किती आहे -1, आणि 0 अपॉन 0 का असतो, 0 असतो, आणि टॅन इनवर्स 0 काय असतो, 0 असतो, म्हणजे इथं काही फक्त पाय 0. टॅनच्या कोणत्याची किंमत 0 असते, टॅन 0 म्हणजे तुम्ही याला असं लिहिलं तरी पण चालेल, किंवा आणखी एक स्टेपला वाढवली, टॅनच्या 0ची किंमत 0 असते ना, हा टॅन गेला उरला किती, पाय -0, म्हणजे काही पुन्हा पाय ना, डायरेक्ट असं लिहिलं असतं तरी सुद्धा चाललं असतं. ओके, मग आता घेणार मी पोलर फॉर्म ऑफ झेड. पोलर फॉर्मसाठी सूत्र काय तुमचं, आर कॉस थिटा प्लस आय साइन थिटा. आर किती आहे 1 लिहा, किंवा नाही लिहिलं तरी पण चालतं असतं. कॉस थिटा म्हणजे किती पाय, आय साइन थिटा म्हणजे किती पाय. हे झालं तुमचा पोलर फॉर्म. त्या फॉर्ममध्ये आपण त्याला कन्वर्ट करून दिला आहे. थिटा इथं लिहिला, हा आर इथं लिहिला. आता घेणार मी एक्सपोनेन्शियल फॉर्म. ठीक आहे, आता एक्सपोनेन्शियल फॉर्म घेतल्यावरती हे कसं येईल मग, एक्सपोनेन्शियल फॉर्म ऑफ झेड आर इंटू e⁻i थिटा आहे ना, आर किती आहे 1 e⁻i, थिटा किती आहे पाय ना, पाय इंटू आय. पाय आय तिकडे लिहा, इकडे काही एक फरक पडत नाही. ओके, हे असं तुमचं फायनल आन्सर. समजलं असेल. पुढचं एक्झाम्पल,
विद्यार्थी मित्रांनो, पुढचे एक्झाम्पल आहे 1/1 प्लस आय. याला मी केलं लेट झेड. काय केलं? याला मी लेट झेड केलं. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा जेव्हा मला पोलर फॉर्ममध्ये किंवा एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं असेल, किंवा मला मॉड्युलस काढायचं असेल, किंवा मला ॲम्प्लिट्यूड काढायचं असेल, या गोष्टी करताना किंवा काढताना आयची जी किंमत असेल, आय म्हणजे काय? आयोटा, तर ती टर्म अपॉनला असायला नको. आणि जर अपॉनला जर असेल तर ती रिमूव्ह करायची. तर अपॉनला आय रिमूव्ह करण्याची सर्वात सोपी मेथड म्हणजे काय? की जी पण टर्म असते तिचा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट घ्यायचा. म्हणजे थोडक्यात काय? रॅशनलाइज करायचं. प्लस असेल तर मायनस करायचं, हीच टर्म घ्यायची. प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर प्लस. याच्याने मल्टिप्लाय पण करेल आणि याच्यानेच करून टाकेल मी डिवाइड. असं मी करू शकतो. नंतर 1 इंटू हे तेच येईल. एकात प्लस एकात मायनस, पहिली टर्म सेम, दुसरी टर्म सेम असेल तर पहिलीचा स्क्वेअर म्हणजे 1चा स्क्वेअर 1, मग मायनस घेतो आपण. आणि आय इंटू आय, आय स्क्वेअर म्हणजे किती असतो? -1, मायनस मायनस प्लस पुन्हा. समजलं का? डायरेक्ट हे. आणि डायरेक्ट कळलं नसेल तर काही ना, हे डायरेक्ट कळत नसेल तर डायरेक्ट असं लिहिलं तरी पण चालेल. आणि तरी पण कळत नसेल तर एक्स प्लस वाय आणि एक्स मायनस वाय आपल्या 7वीला मॅडमांनी शिकवलं होतं. हे कळलं का? आणि हे बी कळत नसेल तर माफ करून द्या. ठीक आहे? कारण की याच्यापेक्षा आम्ही सोपं नाही सांगू शकत. 1चा स्क्वेअर 1, आय स्क्वेअर म्हणजे किती? -1, मायनस मायनस प्लस म्हणजे 1 मायनस आय अपॉन 2. ओके, 1/2 मायनस 1/2 आय. मी याला असं लिहू शकतो. हा 2 याच्या खाली पण आणि हा याच्या खाली पण. ती म्हणणार हा 1 कसा आला? इथं 1 असतोच, काही नसला म्हणजे. ठीक आहे मित्रांनो, आता तुमचा एक्स जो असेल, एक्स असेल 1/2 आणि वाय असेल तुमचा -1/2. कोणता क्वाड्रंट आला? हा प्लस आणि हा मायनस जर असेल, एक्स प्लस आणि वाय मायनस जर असेल तर क्वाड्रंट नंबर येतो 4th. कोणता येतो? 4th. मी तुम्हाला आता लिहिलं होतं क्वाड्रंट, 4th क्वाड्रंट. मित्रांनो, 4th क्वाड्रंट असू द्या, कोणते असू द्या, मॉड झेड म्हणजे काय? आर घेताना आपला फॉर्म्युला काय नेहमीचा? एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. आता एक्स म्हणजे काय? 1/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. वाय म्हणजे काय? -1/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. 1चा स्क्वेअर 1, 2चा स्क्वेअर 4, मायनसचा स्क्वेअर प्लस असतो म्हणून मायनस जरी असला तरी मी प्लस घेईल. 1चा स्क्वेअर 1, 2चा स्क्वेअर 4. मग हे 4 जर सेम असेल तर एकच घ्या. 1 + 1 त्याला 2 म्हणजे हे किती येतील? 1/2. 2 × 2, 2 × 4. हा 1/2 बाहेर निघणार नाही. मग इथं काय येईल? हा आर आला तुमचा. ओके, आर की त्याला रूटमध्ये. मग तुम्ही याला एक काम करू शकता. कसं? आता तुम्ही म्हणणार का हो सर, याला जर मी असं घेतलं तर चालेल का? अजिबात चालेल, बिलकुल चालेल. याला तुम्ही असं लिहू शकता, बिलकुल लिहू शकता. हे म्हणजे असं √1 म्हणजे किती? 1/2. ठीक आहे. आता हा झाला तुमचा आर. आता मी घेणार थिटा. चौथं क्वाड्रंट असेल तर थिटा काय म्हणतो? 2π मायनस टॅन इनवर्स वाय अपॉन एक्स. 2π मायनस टॅन इनवर्स. आता वाय काय आपल्याकडे मित्रांनो? वाय आहे तुमचा -1/2. मायनस जरी असेल तुम्हाला मी बोललोय, मी प्लस घेणार. एक्स पण किती? 1/2. 1/2 डिशूम म्हणजे किती येईल? तर टॅन इनवर्स 1. आणि टॅन इनवर्स 1 असेल तर बिंदास इथं π/4 लिहा. कारण की ही किंमत कोणाची आहे? टॅन π/4 ची आहे. टॅन गेला किती? π/4. म्हणजे तुम्ही याला 2π मायनस π/4 डायरेक्ट लिहिलं तरी सुद्धा चालेल. याचा एलसीएम घ्यायचा. 4 × 1 = 4. इकडं असा मल्टिप्लाय 8π, असा मल्टिप्लाय, असा मल्टिप्लाय म्हणजे 7π/4. थिटाला तुमचा 7π/4. आता मला काय विचारलं त्यांनी? पोलर फॉर्म. मग पोलर फॉर्म जर घ्यायचा असेल तर पोलर फॉर्मसाठी फॉर्म्युला काय आपला? इथं आर लिहितो आपण. आता आर किती आपल्याकडं? 1/√2. 1/√2 इथं कॉस थिटा. थिटा म्हणजे किती? 7π/4 प्लस आय साइन 7π/4. हा जरा तुझा पोलर फॉर्म कोणाचा यायचा? ठीक आहे, पोलर फॉर्म झाला. आता कोणता? एक्सपोनेन्शियल फॉर्म. एक्सपोनेन्शियल फॉर्म काय असतो? r × e⁻⁻⁰ थिटा. r ची किंमत 1/√2 e⁻⁻ ॲज इट इज. थिटा किती आहे? 7π/4 × I.
हे घेणार आपण पुढं याच्या पॉवरला, कोणाच्या पॉवरला, ईच्या. हा झाला नंतर एक्सपोनेन्शियल फॉर्म झालं आहे ना, मस्त छान, व्हेरी गुड. समजलं असेल असं मला वाटतं. शेवटचं एक्झाम्पल आजचं. मित्रांनो हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे इंजिनिअरिंगच्या दृष्टीने पण आणि जेडब्ल्यूच्या दृष्टीने पण. ओके, आणि एकदम सिंपल टेक्निकने तुम्हाला मी ॲम्प्लिट्यूड सांगितलेलं आहे कसं करायचं ते, कोणत्या क्वार्टरला असेल तर कसं करायचं. शेवटचं एक्झाम्पल, लेट झेड इक्वल टू 1 + 2i अपॉन 1 - 3i. मी तुम्हाला आताच काय बोललो की आपल्याला x प्लस x समथिंग प्लस किंवा मायनस समथिंग i दिसला पाहिजे. मग पहिला असतो x, नंतर असतो y. इथं तसं दिसतंय का नाही. अपॉनला जर y असेल, सॉरी अपॉनला जर i असेल, अपॉनला जर i असेल तर मला तो i बिलकुल चालत नाही. अपॉन i असेल तर आयोटा. मग काय करायचं, याला रॅशनलाइज करायचं. रॅशनलाइज केल्यावरती मायनस असेल तर प्लस घ्या आणि प्लस असेल तर मायनस घ्या. ज्याच्याने मल्टिप्लाय करणार त्याच्यानेच करणार मी डिवाइड. या दोघांचा मल्टिप्लाय आता मी डायरेक्ट सांगतो बरं का. आता तुम्ही थोडेसे हुशार झाले. कसं डायरेक्ट 1चा स्क्वेअर 1, 1चा स्क्वेअर 1 ऐका बरं का. हा मायनस पहिल्यापासून 3चा स्क्वेअर किती 9, 3 × 3 9 आणि i × i स्क्वेअर. i स्क्वेअर म्हणजे किती -1 मायनस आणि हा मायनस प्लस आणि 1 × 9 9. डायरेक्ट असं लिहिलं तरी पण चालेल. इथं या दोघांमध्ये मल्टिप्लाय, या दोघांमध्ये 1 × 1 1, 1 × 3i 3i, 2i × 1 2i आणि 2i × 3i म्हणजे काय 6i स्क्वेअर. ओके, 1 3 आणि 2 5i, i स्क्वेअर -1 -1 × 6 -6 म्हणजे हे किती -6 अपॉन यांची बेरीज किती 10. 1 - 6 त्याला -5 प्लस 5i. मी याला असं लिहिणार अपॉनला 10. आता हा जो अपॉनला 10 आहे तो याच्या खाली पण लिहू शकतो मी आणि याच्या अपॉनला बी लिहू शकतो. म्हणजे हा -1/2 येईल, इथं 1/2 येईल आणि हा i. हा झाला तुमचा आता